नाही, गणेश नाईकचं थोडं जास्त होत चाललेलं आहे. दरवेळेला आव्हानाची भाषा करणाऱ्यांनी पहिले आपण थोडं डोकं ठिकाण्यावर ठेवा. एकनाथ शिंदे साहेबांमुळे सत्तेत आलेत हे विसरू नका. आणि कुणाला साफ करण्याची कुणाला भाषा करताय? हे काय नवी मुंबईचे डोंगर आहेत का काय साफ व्हायला? का तेथीलची रेतीचं खदान आहे साफ करायला? आम्ही हिमतीने आणि जिद्दीने उभे राहणारे लोक आहोत. देवेंद्र फडणवीस साहेबांकडून काय तुम्हाला घ्यायचा आदेश तो घ्या ना. पण वारंवार बोलून तुम्हाला असं वाटत असेल की नाही आम्ही काहीतरी आहोत, ही समजण्याची चूक करू नका. आम्ही ऐकतो याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला काही कळत नाही. महायुतीचा धर्म आम्ही पाळायचा आणि तुम्ही बोलायचं, हे आता सहन होणार नाहीये. मी सुद्धा मुख्यमंत्री साहेबाला बोलणार आहे. हे दरवेळेला जे चाललंय ना, आम्ही साफ करून टाकू, आम्ही हे उखडून टाकू, आम्ही ते फेकून देऊ, कुणासाठी ही भाषा करताय तुम्ही? अरे आम्ही जे काही त्याग केलाय ना त्याच्यामुळे ही सत्ता आहे, दिसते आज. एकनाथ शिंदे साहेबाला एकदम हलक्यात घ्यायचा प्रयत्न तुम्ही करू नका. तुमची काय एवढी जर काही ताकद वगैरे असेल तर कारण सांगा देवेंद्र फडणवीस साहेबांना घेऊन टाका एकदाचा काय निर्णय घ्यायचा तो. परंतु वारंवार बोलून वारंवार दिसून साफ करून टाकू, संपवून टाकू, काय कशाला ही भाषा पाहिजे तुमची? आणि मग हीच भाषा जर आम्ही केली तर मग महायुतीमध्ये मिठाचा खडा. थोडंसं लिमिट असते. एखाद्या नेत्याबद्दल बोलताना काहीतरी थोडंसं तर भान ठेवलं पाहिजे. मी पुन्हा सांगतो, हे नवी मुंबईचे डोंगर नाही साफ करण्यासारखे. हे एकनाथ शिंदे आहेत आणि ते ज्या वेळेला ते निर्णय घेतात अत्यंत शांतपणे आणि संयमाने घेत असतात. आजही आम्ही काय बोलत यासाठी नाही की महायुतीमध्ये कुठे बिघाड होऊ नये म्हणून. जर तुम्हाला वाटत असेल की महायुतीमध्ये बिघाड व्हावाच तर तुम्ही आव्हान देत बसा, आम्ही ते स्वीकारायला तयार आहोत.